एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा यंदा आझाद मैदानाऐवजी गोरेगावमधल्या नेस्को सेंटरमध्ये पार पडणार आहे। पावसाचं सावट असल्यानं नेस्को सेंटरमध्ये हा मेळावा होणार असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे। तसंच यंदाचा दसरा मेळावा हा दरवर्षीप्रमाणे भव्य दिव्य असा होणार नसून यात केवळ मुंबई आणि आसपासच्या परिसरातले शिवसैनिक उपस्थित राहणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे। आझाद मैदानामध्ये चिखल बरोबर आहे, पावसामुळे झालंय, परंतु हे मेन जे काही विषय जो आहे की तिथल्या भागातल्या लोकांना मदत करणं, तिथल्या भागातल्या लोकांना कार्यकर्त्यांना इकडे न बोलवता तिकडे त्यांना पुन्हा त्यांच्या गाड्या वळवून त्यांना तिकडे मदत करण्याच्या सूचना आम्ही दिल्यात। आणि दसरा मेळावा जो आहे जी परंपरा आहे ती आम्ही नेस्कोमध्ये त्या ठिकाणी दसरा मेळावा करू। आणि हा दसरा मेळावा जो आहे शेतकऱ्यांसाठी आम्ही खऱ्या अर्थाने पूर्णपणे ही कार्यकर्त्यांची फौज आणि मदतीचा पूर्णपणे जे काही मदत जी आहे ती त्यांना देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे। दोन्ही तिन्ही ठिकाणून आमच्या कार्यकर्त्यांना शिवसैनिकांना येऊ नये असे निर्देश माननीय शिंदे साहेबांनी दिलेले आहेत। त्याच्यामुळे यावेळेचा दसरा मेळावा हा गोरेगावमध्ये होईल, बंदिस्त होईल। परंतु हे सगळं करत असताना आमच्या महाराष्ट्रातल्या पूरपरिस्थिती असलेल्या भागातल्या लोकांच्या घरामध्ये देखील दसरा साजरा झाला पाहिजे, ही भूमिका या दसऱ्याच्या निमित्तानं माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेली आहे। आणि खऱ्या अर्थानं हाच वंदनीय बाळासाहेबांचा विचार आहे, जे फक्त बडबड करतात त्यांचा बाळासाहेबांचा विचार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।